आज माघी गणेश जयंती आहे आणि माघी गणेश जयंतीनिमित्त भक्तांची राज्यभरातल्या गणेश मंदिरात मांदियाळी पाहायला मिळते। मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात सुद्धा भक्तांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्यात। सिद्धिविनायकाच्या मंदिराला फुलांची आकर्षक सजावट सुद्धा करण्यात आली आहे। इथल्या गर्दीचा आणि इथल्या वातावरणाचा, भक्तिमय वातावरणाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांनी। आज माघी गणेश जयंती आणि याच गणेश जयंतीचा उत्साह आपल्याला राज्यभर पाहायला मिळतोय। सध्या मी गणेश भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात आहे आणि सिद्धिविनायक मंदिरात अगदी पहाटेपासून गणेश भक्तांची आपल्याला दर्शनासाठी रांग पाहायला मिळते। पूर्णपणे हे मंदिर सजवलं गेलेलं आहे। ही बाहेरची बाजू आहे ना, आतमध्ये सुद्धा अशाच प्रकारची सजावट केलेली आहे। सिद्धिविनायक मंदिर असेल किंवा मुंबईतले इतर गणेश मंदिर असतील, अशाच प्रकारे हे सज्ज आहेत। आणि आपण बघतो दृश्यांमध्ये कशा प्रकारे अगदी पहाटेपासून ही रांग आपल्याला सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेर पाहायला मिळते। गणेश मंदिर न्यासचे सदस्य आहेत राजाराम देशमुख। मी म्हटलं की पहाटेपासून ही रांग आहे, पूर्णपणे सजावट केली आहे, मंदिर सज्ज आहे आणि सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, त्यासोबतच पूजा अभिषेक कशा प्रकारे आज दिवसभर कार्यक्रम असणार आहेत। 11 वाजेपर्यंत गाभाऱ्यातून दर्शन होईल। त्याच्यानंतर गाभाऱ्याच्या बाहेरूनच आत जे पूजापाठ वगैरे 1-1:30 पर्यंत चालेल आणि त्याच्यानंतर रेग्युलर दर्शन आणि दुपारी 4 वाजता भव्य रथयात्रेला सुरुवात होईल। गेल्या 22-24 वर्षापासून मी दर मंगळवारी सकाळी 7 वाजता येतो आणि दरवेळेला रांग लावून व्यवस्थित दर्शन घेतो। प्रत्येक वेळेला वेळ लागतो रांगेमध्ये? नाही, आता एक साधारणतः अर्धा तास लागतो प्रत्येक वेळेला, पण आज गर्दी असल्यामुळे किंवा अंगारकी असते त्यामुळे जास्त असते। घरगुती गणपती सुद्धा 1.5 दिवसाचा बाप्पाचं सुद्धा अनेकांच्या घरी आगमन झालेलं आहे। कॅमेरामन अनिल पवार सह वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।